नाट्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाचे नाट्य पराभवाची ओढी अभेद्य फळी भेदणारी विरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार एक झेंडा फिरवणारा आखाडा एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण पाहत आहात श्रीदेव वेताळ भोई मित्रमंडळ आयोजित वेताळ भोई चषक जिल्हास्तरीय भव्य महिला कबड्डी प्रीमियर लीगचा बेगाव फायनल सामना उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून जे प्रेक्षक मीडिया लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले जात आहेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत निश्चितच यश परब या ठिकाणी उपस्थित आहे यश परब आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्ष देऊ संघावर बात करत या वेगास फायनल सामन्यात प्रवेश करत आहेत मैदानावरती आणि निश्चितच एका बाजूने असेल यक्षिणी स्पोर्ट्स बळाबडी संघ तर दुसऱ्या बाजूने असेल वेताळ भोई प्रतिष्ठान संघ आयकॉन खेळाडू रिद्धी हडकर रेडर आहे रेड बोर्डच्या प्रति जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच रेड वरती त्या ठिकाणी खातं खोललं जातं यक्षिणी स्पोर्ट्स बळाबडी संघाचा सूर्य गणेश होतोय गुणसंख्येचा वेग फायनल सामना आपण पाहताय अनुभवताय या मैदानावरती रंगतदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच वेगाव फायनल सामना यश परब आपण व्यासपीठावर यायचे यश परब खास तेंडुली ज्यांनी जिल्ह्याचं ऑफिशियल जे कुठची स्पर्धा असो त्या स्पर्धेतील विजयी संघ त्या स्पर्धेतील विजेते जे उत्कृष्ट खेळाडू यांची माहिती पूर्ण राज्यभर आणि पूर्ण सगळ्या खेळाडूंना समजते असे आमचे लाडके खेळाडू यश परब या ठिकाणी उपस्थित आहेत मी मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचं ठरवलंय मी यश परब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय गाडी काका आपल्याला विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं सन्मान करायचंय यश परब आपण वेळात वेळ देऊन या स्पर्धेदरम्यान उपस्थित देऊन त्यांचं या ठिकाणी आभार मानायचे खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं पेज जिल्ह्याचं आणि मोबाईलद्वारे पूर्ण राज्यभर तर पूर्ण जगभर प्रसिद्ध केलं आणि आमच्या या जिल्ह्यामध्ये काय घडतं कबड्डीच्या रूपाने ते पूर्ण जिल्ह्याला राज्याला कळवलं असं आमचे यश परब उपस्थित या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे मैदानावरती पाहायला मिळतो जर्सी नंबर 1 कोमल रणसिंग रेडर आहे रेड बोर्डच्या वरती प्रेशर बनवला जातो डिफेन्स वरती कॉर्नर वरती प्रेशर राईट कॉर्नर वरती हँड टच प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षतावरती हँड टच आणि बोनस प्लस टच पॉइंट 2 गुणांचा इशारा 6 विरुद्ध 6 असा गुणफलक रिद्धी पुन्हा एकदा रेड बोर्डच्या वरती मागच्या चढाई 5 विरुद्ध 6 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय निश्चितच बघावं लागेल रेडर रेड बोर्डच्या वरती पुन्हा एकदा 1 गुण हँड टच त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मैदानावरती 7 विरुद्ध 5 विरुद्ध 7 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल धन्यवाद यश परब आपण वेळात वेळ देऊन या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिल्याबद्दल देखील भरतो आपण फुल समालोचन आपल्या हाती घ्यायचंय या ठिकाणी रेडर जाधव आहेत आपलंही मनापासून आभार आपण वेळात वेळ देऊन या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलात पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते त्यानंतर बोनस गुणासह माघारी परतते बोनस गुणासह गुणसंख्या देखील वधारली जाते मैदानावरती 6 विरुद्ध 7 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतो 4 खेळाडू बाकी असेल हँड टच केला जातोय निश्चितच पुन्हा एकदा कॉर्नरच्या खेळाडूवरती पुन्हा एकदा रेडर रेड बोर्डच्या वरती 8 विरुद्ध 6 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतो दोन्ही संघ देखील आपल्या प्रतिस्पर्धी संघावर बात करत मेगा फायनल सामन्यात विजय उभे टाकताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती कोमल रणसिंग रेडर आहे रेड बोर्डच्या वरती जयश टाइम आउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय मैदानावरती आणि त्यानंतर रिद्धी हडकर शेवटचे 3 खेळाडू बाकी आहेत मैदानामध्ये अँगल आउट करण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी आणि त्यानंतर गुणसंख्या 9 विरुद्ध 7 असा गुणफलक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मैदानावरती आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल कोमल रणसिंग रेडर आहे रेड बोर्डच्या वरती बघावं लागेल हँड टच करण्याचा प्रयत्न फसतोय निश्चितच एक त्या ठिकाणी गुण असेल हँड टच सक्सेसफुल मैदानावरती पाहायला मिळतो रनिंग हँड टच आपल्याला पाहायला मिळेल बोनस प्लस टच पॉइंट
गुणसंख्या पुन्हा एकदा बरोबर येत 9 विरुद्ध 9 असा गुणफलक मैदानावरती आणि त्यानंतर 3-5 होऊन साक्षी मस्के मैदानामध्ये मात्र अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसतोय आणि पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी आणि एका गुणाचा गुणसंख्या परावर्तित होईल 10 विरुद्ध 9 असा गुणफलक पाहायला मिळतोय मैदानावरती निश्चितच पुन्हा एकदा रेड मोर्चावरती का ऑल आउट पासून वाचवलं जाईल निश्चितच बघावं लागेल हँड टच करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवला जातोय डिफेन्स वरती प्रेशर बनवला जातोय हँड टच केल्याचा दावा केला जातोय लॉबीत देखील प्रवेश केला जातोय म्हणजेच बघावं लागेल पंचांचा इशारा काय येईल मैदानावरती निश्चितच हँड टच मैदानावरती पाहायला मिळतोय बोनस प्लस टच पॉइंट 11 विरुद्ध 10 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्यानंतर शेवटचे 3 खेळाडू बाकी आहेत आणि पुन्हा एकदा हँड टच केला जातोय जर्सी नंबर 6 त्या ठिकाणी बेंच वरती असेल आणि पुन्हा एकदा 11 विरुद्ध 11 बरोबरी चाललेला सामना दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे टाकताना पाहायला मिळतात क्वालिफायर 1 चा सामना देखील या संघाच्या बरोबरीत झाला होता निश्चितच त्या सामन्यात देखील बऱ्याचसा वरचा ठरला होता तो म्हणजे यक्षिणी स्पोर्ट्स बळावाडी संघ मात्र मेगा फायनल झालेल्या क्वालिफायर 1 मध्ये झालेल्या चुकांवर विचार विनिमय करत या मेगा फायनल सामन्यात कशा प्रकारे खेळ करावा याचाच विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचा जोश देखील मैदानावरती आणि पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न अक्षताच्या माध्यमातून फसतोय आणि पुन्हा एकदा बोनस प्लस टच पॉइंट पंचांचा इशारा पंच अमित गंगावडे सरांचा इशारा येतोय बोनस प्लस टच पॉइंट निश्चितच पुन्हा एकदा रेडर रेती हडकर रेड मोर्चावरती 2 खेळाडू शेवटचे खेळाडू बाकी आहे 13 विरुद्ध 13 असा गुणफलक कोमल पुन्हा एकदा शेवटचा खेळाडू असेल बाकी का टॅकल केला जाईल डिफेन्सच्या माध्यमातून प्रेशर बनवला जातोय जबरदस्त ब्लॉक देखील केला जातोय निश्चितच किती गुण असतील मैदानावरती 13 विरुद्ध 13 गुणफलक पुन्हा एकदा 2 वधारी घेतोय बोनस प्लस 3 गुणांची कमाई पुन्हा एकदा कोमलच्या माध्यमातून 16 विरुद्ध 13 असा गुणफलक रीती अडका रेडर आहे रेड मोर्चावरती पुन्हा एकदा प्रेशर त्या ठिकाणी कॉर्नरच्या खेळाडूवर हँडटच देखील आणि पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी अक्षता देखील पुन्हा एकदा रिवाइव्ह होऊन मैदानावरती सज्ज 14 विरुद्ध 16 असा गुणफलक 2 गुणांची आघाडी यक्षिणी स्पोर्ट्स बळावाडी संघाची निश्चितच एक हाय व्होल्टेज सामना पहिल्या हाफमध्ये देखील पाहायला मिळतोय पहिल्या काही मिनिटांचा खेळ समाप्त होतोय पहिल्या हाफचा खेळ प्रगतीपथावर निश्चितच पाहायला मिळतोय मैदानावरती बघावं लागेल रिपीट टॅकल करण्याचा प्रयत्न मात्र मिडनाईट क्रॉस पंचांनी मोजूक घेतलेली सुरेख रेड भूगावली कोमलच्या माध्यमातून बोनस 3 4 गुणांचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून आणि गुणसंख्या भूगावली 20 विरुद्ध 14 तो गुणफलक अँकल होल्ड डिफेन्सर समोर टॅकल होतोय सक्सेसफुल मैदानावरती आणि निश्चितच 14 विरुद्ध 21 असा गुणफलक शेवटचे 2 खेळाडू बाकी आहेत तो ऑल आउटचा खतरा पाहायला मिळतोय जो शेवटचा खेळाडू बाकी असताना 2 गुण घेतले आणि ऑल आउट पासून आपल्या संघाला देखील वाटचवलं ते म्हणजे कोमलने यक्षिणी स्पोर्ट्स बळावाडी संघाला त्यानंतर देखील तीच परिस्थिती समोरच्या संघावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वेताळ भावी प्रतिष्ठान संघाच्या मैदानात शेवटचे 2 खेळाडू बाकी आहेत 14 विरुद्ध 21 आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा का टच पॉइंट घेतला जाईल कॉर्नरवरती हँड पुन्हा एकदा 1 गुण घेऊन मैदानामध्ये माघारी आणि त्यानंतर गुणसंख्या 15-21 6 गुणांची आघाडी शेवटचे 3 खेळाडू बाकी आहेत निश्चितच बघावं लागेल काय घडेल देखील पाहायला मिळतोय 5 आणि निश्चितच पुन्हा एकदा 1 गुणासह गुणसंख्या परावर्तित होईल 22-15 असा गुणफलक रेडर पुन्हा एकदा रेड बोर्डच्या बघावं लागेल बोनस अटेम्प्ट पाहायला मिळतोय राईट कॉर्नर वरती मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही का डिफेन्स मध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न होईल डिफेन्सच्या माध्यमातून हे मात्र बघावं लागेल निश्चितच पुन्हा एकदा सी फॉर्मेशन मध्ये डिफेन्स पाहायला मिळतोय आपल्याला एका कोण मध्ये निश्चितच बघावं लागेल कशा प्रकारे खेळ होईल या रेड वरती हँड टच करण्याचा प्रयत्न निश्चितच डिफेन्स वरती हालचाल करत माघारी प्रत्येक बोनस गुणासह माघारी 16 विरुद्ध 22 असा गुणफलक आणि त्यानंतर प्रत्युत्तराला लागेल कोमल रेडर आहे रेड मोर्चावरती निश्चितच का प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं जाईल दोन्ही खेळाडूंना एकाच साईडला ढकलण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून होतोय मैदानावर आणि निश्चितच
23-16 असा गुणफलक मैदानावरती आणि त्यानंतर शेवटचे खेळाडू बाकी असेल मैदानावरती का ऑल आउट पासून वाचवलं जाईल. जसं गोपालने देखील वाचवलं गेलं होतं ते म्हणजे जंक्शन स्पोर्ट्स बळाबळी संघाला तसंच देखील बेताळ भाविक सगळा वाचवलं जाईल का, वाचवलं जाईल का. पंचांचा इशारा येणं असून बाकी असेल बोनस पॉइंट आणि निश्चितच 1+2 3 पॉइंट ऑल आउट होतोय. पुन्हा एकदा रीती रेड मोडच्या वरती कव्हरच्या खेळाडूवरती हँड टच आणि पुन्हा एकदा रीती 1 गुण बोनस प्लस टच पॉइंट 2 गुण घेऊन माघारी. 19-27 असा गुणफलक बघावं लागेल. पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न पाहिला. पंचायत उपसरपंच यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी. सन्माननीय रुपेश कानडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी. ललित आनंद गावडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी. प्रशांत आडेलकर सर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी. ललिता आनंद गावडे 100 रुपयाची देणगी. त्यानंतर गणपत धुरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी. दत्तप्रसाद पारधी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी. सोमा कदम यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी. अक्षय धुरी जनता ऑटोमोबाईल यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी. राजन नाईक यांच्या माध्यमातून 1500 रुपयाची देणगी आणि वैभव विसे यांच्या माध्यमातून 200 रुपयाची देणगी. या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक हार्दिक आभार. दुसऱ्या असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडतंय, कशा प्रकारे खेळतोय, कोण ठरतोय या स्पर्धेचा म्हणजेच वेताळ भावई चषक 2024 म्हणून आवाज बॅट फ्रॉम वेगुर्ला जयेश परब कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद निखिल. परत एकदा दुसऱ्या हाफ मध्ये सगळ्यांचं स्वागत. पहिलं हमाई परत एकदा कोमल रणसिंग स्क्रीनवर 6 डिफेन्स. यावेळी मात्र टॅकल करूचा प्रयत्न होतो की नाही. बोनस साठी झालेला प्रयत्न कोमलचं बोनस पॉइंट झालं काय नाही त्याचं. पूर्ण स्पर्धा ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे फाऊल प्लेचो प्रयत्न करू नका. यावेळी मात्र निश्चितपणे बोनससाठी प्रयत्न. रिद्धी अडका स्क्रीनवर. यावेळी टॅकल करूचा झालेला प्रयत्न. बोनस प्लस 1 गुणाची असलेली कमाई. यावेळी 34 गुणसंख्या यक्षणी संघाची. दुसऱ्या बाजून मात्र कमबॅक करूच लागताना कोमल रणसिंग स्क्रीनवर. बोनससाठी कोमलचा झालेला प्रयत्न. सुरेख एस्केप कोमलचा आपण गोल मिळालो स्क्रीनवर. प्रयत्न एक रणनीती मालवणीची एका स्ट्रॅटर्जी इंग्रजीत एका स्ट्रॅटर्जी आणि मालवणीच्या निश्चितपणे पुन्हा एकदा सामन्यात झाली सुरुवात. रिद्धी अडका स्क्रीनवर. कॉर्नरला हँड टच करण्याचा झालेला प्रयत्न. पंचांचा एक बोट झाला आकाशाच्या दिशेवर. अजून एक लागलेला कलाम. अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र कोमल रणसिंग स्क्रीनवर. 7 डिफेन्स. फुल हाऊस यावेळी मात्र वेताळ भावईचा संघ. रिद्धी हडकरकडे क्षमता असा आज क्षमतेवर खरा उतरचा लागताना. 4 खेळाडू असतात मैदानात. या 4 खेळाडू मध्ये परत एकदा रनिंग हँड टच करण्याचा झालेला प्रयत्न. कॉर्नरच्या खेळाडू हँड टच 1 गुणाची झालेली कमाई. अजून एक लागलेला कलाम. जर्सी नंबर 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि दुसऱ्या बाजून कोमल स्क्रीनवर. चार खेळाडू मैदानाच्या मैदानामध्ये. बोनस गुणाची झालेली कमाई. यावेळी मात्र निश्चितपणे पाठलाग झालो होतो मैदानामध्ये. दोन्ही संघातील खेळाडू परत एकदा सामन्यात झाली सुरुवात. स्क्रीनवर कोमल रणसिंग 7 टॅकल. फुल हाऊस असा कोमलचं टॅकल होत चलो की कोमल निसटला. कोमलचं झालेलो टॅकल निश्चितपणे सगळे डिफेंडर कोमलच जाऊन चिकाटले. सुंदर टॅकल मैदानामध्ये बघूक मिळालो.
काय घडलं मैदानामध्ये. समर्पण मैदानामध्ये बघू मिळाला 1+2 ऑल आउट होताना दिसतो यक्षिणी माणगावचा संघ. ऑल आउट झाल्यानंतर ऑल इन होऊन परत एकदा कोमल मैदानामध्ये शेवटची 5 मिनिटं घोषित करतात. मैदानामध्ये कमाल करतात. सामन्यामध्ये अजून बाकी, सामना अजून असतो बाकी. 39 विरुद्ध 35 असं गुणफलक. शेवटची 4 मिनिटं घोषित करतात पंच. 6चा डिफेन्स. परत एकदा समोरून टॅकल करण्याचा झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नात निश्चितपणे 2 गुणांची असलेली कमाल. परत एकदा जर्सी नंबर 4चा खेळाडू मैदानात कोमल रणसिंग मैदानाच्या बाहेर. निश्चितपणे रिवायवल करूचा लागताना क्षमता असा कोमलकडे अजूनही सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता. रिद्धी हडकर स्क्रीनवर बॅक टू बॅक 2 कोमलचे झालेले टॅकल आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये निर्माण झालेली ही चुरस. जर्सी नंबर 7 मध्ये परत एकदा आपल्या स्क्रीनवर शेवटचे काही सेकंद असलेली शिल्लक. बोनससाठी प्रयत्न. जर्सी नंबर 4चा खेळाडू स्क्रीनवर. बोनस गुणाची झालेली कमाई. शेवटची 3 मिनिटं घोषित करतात पंच. 3 मिनिटाचं येळ बाकी. येळ बाकी म्हणजे खेळ बाकी. रिद्धी हडकर करता मैदानामध्ये कमाल. रिद्धी हडकर निसाटला सुपर सेमी उपर रेड आपण बघून मिळाली. पंचांनी घोषित केले असतात 3 मिनिटं. 3 मिनिटाचं येळ बाकी. येळ बाकी म्हणजे खेळ बाकी. येणार शिगम्यार खेळ म्हटलं जातं. खयच्या संघाचं असतं येळ बरो, खयच्या संघाचं असतं खेळ बरो. येणारी वेळ ठरवतले. जर्सी नंबर 4चा खेळाडू स्क्रीनवर समोर टॅकल करूचा झालेला प्रयत्न. रिद्धी हडकर ऐन मोक्याच्या क्षणी रिद्धी हडकर काय केल्या मैदानामध्ये. रिद्धी हडकर मैदानामध्ये निश्चितपणे चूक केल्यान कोमल रणसिंग मैदानामध्ये ऑन. रिद्धी हडकर मैदानाच्या बाहेर. रिद्धी करू गेला. नरकासूर तयार झालो संकासूर. 4 खेळाडू असतात. परत एकदा असं गुणफलक. ऐन मोक्याच्या क्षणी रिद्धी हडकर मैदानाच्या बाहेर. कोमल रणसिंग मैदानामध्ये. 400 डिफेन्स. यावेळी मात्र निश्चितपणे मैदानामध्ये काय घडला. टॅकल करूसाठी प्रयत्न तर झालो होतो आणि जसं जसं कोमल मैदानामध्ये पॉइंट घेता रिक्सनच्या खुर्ची एक मात्र स्प्रिंग लावलेली असा. प्रत्येक पॉइंट नंतर रिक्सनची खुर्ची वर उडता. जर्सी नंबर 4चा खेळाडू मैदानात. पुढसमोरून टॅकल करण्यासाठी झालेला प्रयत्न. सक्सेसफुल टॅकल. बोनस गुणाची झालेली कमाई. मात्र रेडर मैदानाच्या बाहेर. रिद्धी हडकरने ऐन मोक्याच्या क्षणी केलेली चूक आणि ही चूक मात्र बऱ्याच अंशी अंगलट दिलेली असा. ऑल आउटच्या उंबरठ्यावर असलेला यक्षिणी संघ मात्र माहीत झाली तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. परत एकदा सामन्यात झाली सुरुवात. फुल हाऊस डिफेन्स. टॅकल करण्यासाठी झालेला प्रयत्न. मैदानाच्या बाहेर आकांड्याच्या पैलाडी टाकलेली ही गुटली. बोनस गुण आणि त्यानंतर या रेड नंतर स्पष्ट होताला
1+2 3 गुणांची झालेली कमाई. ऑल आउट नंतर ऑल इन होताना आपण दिसतो संघ. सामना झाला समाप्त आणि सामन्यामध्ये विजय संपादन केला यक्षिणी संघ. उपविजय ठरलं वेताळ भावाई संघ.